आता आम्ही आलोत मार्केटमध्ये मटन बिर्याणीसाठी जी काय भाजी वगैरे लागणार आहे ते सगळं घेणार आहोत. किराणाचं सामान मटन सर्व घेऊन आम्ही घरी जाऊ. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, बघत राहा कशी बनवतात मटन बिर्याणी. आया 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 या गाडीने अडकवला. ट्राफिक ट्राफिक. रस्त्यांचं काम चालू आहे. पुदिना बघ आधी. पुदिना घ्यायचा आहे ना आपल्याला. पुदिना, कोथिंबीर, लिंब, टोमॅटो. हे बी तो कोथिंबीर आहे. कोथिंबीर घेऊयात ना. पुदिना मला दिसत तर नाही कुठं. पुदिना आहे. पुदिना असेल मग कोथिंबीर घेऊया तिथला म्हणजे याचे तर पण नाही. त्याच्या इथं पण नाही, तिथं लिंबच दिसत आहेत. पुदिना नको, कोथिंबीर घेऊन पुदिना काय आम्हाला भेटत नाही. सगळीकडे टमाटे, मिरच्या, बाकी सगळी भाजी दिसते. पालक आहे. स्कॅनर नसते बघितलं. पालक बोललो आणि इथंच नेमका पुदिना दिसलाय, पण इथं कोणच नाही बसलाय. असंच न्यायचंय वाटतं. आलेत 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 आहेत वाटतं. पुदिना आहे ना. पुदिना दे आणि कोथिंबीर दे. आता आम्ही चाललोत मटण आणायला. नमस्कार मंडळी, आज आम्ही बनवणार आहोत मटण बिर्याणी. आणि मटन बिर्याणी कशी होते ती नक्की कमेंट करून सांगा. कशी होते ते आपल्यालाच माहिती. तुम्हाला कशी वाटते ते सांगा कमेंट करून. आणि मटन बिर्याणीचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला जाऊयात मटन बिर्याणी बनवायला. भातासाठी पाणी ठेवलंय, ह्याच्यात भात शिजवून घेऊ. लगेच कांदा पण आपण तळून घेऊ. कांदा तळायचा आहे. कांद्याची पेस्ट पण करायची आहे. आता आपण कांदा तळून घेऊया. तेल पण मस्त कडकडलाय. आता कांदा ब्राऊन होईपर्यंत मस्त तळून घेऊया. पेस्ट झाले. आता आपण टॅमॅटोची पेस्ट करू, नंतर आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करू. मग पेस्ट सगळं होते. आता घेते टॅमॅटो. हे बघा टॅमॅटोची पेस्ट पण मस्त झालेली आहे. आता लसूण, आला आणि मिरचीची पेस्ट करून घेऊ एकत्रच. लसूण जास्त घेतलाय कारण मटणाला वास नको यायला, म्हणून लसूण जास्त घेतलाय. आता पेस्ट करून घेऊया. गरगर गरगर गरगर. सगळ्या वरच्यावर थांबलाय. थोडासा पाणी टाकते. चला इकडं. कशी आता परत इकडं. इकडून तिकडे, तिकडून इकडे. मिक्सर सारखी ही पण माझ्या पाठी गरगर गरगर फिरते. आता फिरताना दिसतं बघा. झाली. चला झाला काय बघू दे. खोल बघू. हा बघा एक राहिलाय. बाकी झालेले आहे, काय नाही प्रॉब्लेम. आणि पुदिना आता ह्याची पण पेस्ट बनवून घेऊ. कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट झालेली आहे.
नाही झाली आई. पाणी टाक सुशीला थोडा. हा कोकमचा परत ठेवलाय. हा आता होईल. बिर्याणीची तयारी चांगलीच चालू आहे. बिर्याणी तांदूळ धुवून घ्यायचे. पाणी मस्त आपलं उकळलंय. आता बिर्याणीचे तांदूळ धुवून हे बघा पाणी तापलेलं आहे. बिर्याणी तांदूळ धुवून झालेले आहेत. तांदूळ धुवून झाले. आता तेजपत्ता आणि थोडासा भात छोटा होण्यासाठी डालडा आणि आता तांदूळ टाकून घेऊया. तुम्हाला जर मटन बिर्याणी आवडली तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कशी झाली. चिकन बिर्याणी झाली, चिंबोरी बिर्याणी झाली, आता मटन बिर्याणी. चौथी कुठली बिर्याणी पाहिजे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा, लगेच आम्ही बनवू. एक तांदळाचा कण फुकट घालवणार नाही. कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, आला लसूण मिरची पेस्ट, इकडं कांदा तळतोय, इकडं भाताला उकाला येतोय, इकडं मसाले आहेत आणि इकडं आई मटण धुवत आहेत. कांदा तळून झालाय. मस्त असं हे करून घ्यायचा लालसर. जास्त करपवला तर त्याची चव बिघडून जाईल. कांदा तळून तळून सुशिलाला घाम फुटलाय. मटन मॅरिनेट साठी दही, मसाला, घरगुती मसाला, हळद, जिरा पावडर, हा जिरा पावडर, काली मिरी पावडर जरा जास्तच पडली आणि हा बिर्याणी मसाला. स्टॉप फुटे का नाही साला. दात कशाला केले तेवढे स्ट्रॉंग. बघू एकदा दाख. नको दाखव एकदा. नको नको. बिर्याणी मसाला मसाला टाकून घेतलेत. आता ही कांद्याची पेस्ट थोडीशी, टॅमॅटोची पेस्ट. फोडणीला पण द्यायला लागेल ना. हा फोडणीला ही थोडी थोडी आपण फोडणीला द्यायचं. ही आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट. पेस्ट थोडी थोडी याच्यात टाकलेत आणि बाकी थोड्या थोड्या फोडणीला द्यायला ठेवल्यात. थोडासा हा कुरकुरीत भाजलेला कांदा असा मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायचं. रगडते जा. बघा अशी मस्तपैकी ग्रेव्ही झाली पाहिजे. आता मीठ टाकायचं. मीठ चवीनुसार टाका, खारट बिरट करू नका. बस झालं. आता मिक्स करायचा आणि फ्रीजमध्ये 20 मिनिटं ठेवूया मॅरिनेट करून. भात आपला शिजलेला आहे. भात काढून घेऊया आधी आपण. एकदाच उचलायला बाबा भीती वाटते अंगाबिंगावर पडायचा. आता थोडासा भात राहिलाय तसं टाकायचं.
मटन बिर्याणी बनवायला झालेली आहे सुरुवात. पहिला टाकलंय तेल, तेजपत्ता, खडा मसाला, आलं लसूण मिरचीची पेस्ट, तेजपत्ता, अख्खा मसाला, आला लसूण मिरचीची पेस्ट टाकले. कांद्याची पेस्ट टाकू. आपण मगाशी मटन मॅरिनेट करत ठेवलं त्यात पण आपण हे पेस्ट मिक्स केलं. थोडा त्यात थोडा ह्याने ग्रेव्ही चांगलं होते. हॉटेलपेक्षा भारी घरी जेवण होतं. शक्यतो घरचं जेवण जेवा. आता याला तेल चांगलं सुटलं का मग आपण टॅमॅटोची ग्रेव्ही टाकू. ग्रेव्हीचा कलर बदललाय, लालसर पडले थोडेसे. आता आपण टॅमॅटोची ग्रेव्ही टाकू. ती पण थोडी अशी मस्त शिजली तर आपण ठेवलेला चिकन नाही मटन, सॉरी मटण ठेवलेला आहे तो टाकू आपण. आता थोडासा मटन बिर्याणी मसाला टाकू. काय रे श्रीनू, काय ए काय पाहिजे? ज्यूस कसं काय तो? आता तो जेलीचा ज्यूस बनवायला सांगते. कसा बनवायचा? मागं हिने टोमॅटो चुलीत भाजला होता मागच्या ब्लॉगमध्ये. आता हा जेलीची काय बनवायला सांगतोस? ज्यूस ना. आता मटन बिर्याणी खाशील? हा, मस्त कलर झालाय, छान वाटतं असं बघून. आता मॅरिनेट करत मटन ठेवला होता आपण, तो पण याच्यात टाकून घेऊ. भूक लागले की असे 17 फेऱ्या मारतात. हा पण छान ग्रेव्ही झाले आणि आपण ते टाकूया आता. मस्तपैकी मिक्स करायचा आणि पाणी अजिबात नाही ठेवायचा. ते बघा नंतर मस्त पाणी सुटेल त्याला. आता गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि याच्यावर झाकण देऊ. पाणी काहीच अजून टाकलेलं नाही मटनमध्ये. मटन शिजायला टाईम जातोच. नंतर उघडूया 5 मिनिटांनी, बघूया किती पाणी सुटलेलं असेल. तुम्हाला दिसेल. त्याला थोड्या टायमात चेक करायला लागेल. 10 मिनिटानंतर आपण झाकण खोलून बघूया. हाय, मस्त तेल सुटलंय. ठेव परत झाकण. परत झाकण ठेवलं. आता थोड्या वेळात चेक करू. गॅस मीडियमच आहे. मस्त तेल आणि पाणी सोडलं बघा. मटन बिर्याणी आपली हलू होते. 1 तास झालेला आहे. कारण बारीक गॅसवर शिजवतोय आपण. मध्ये बारीक, मध्ये मीडियम करतोय.
अजून व्हायचं आहे. 1 तास तर झालाय. होऊ दे. 1.5 तासानंतर आपलं मटण मस्त शिजलंय. वाव, 1 नंबर. चला आता घेऊयात आपण थर लावायला. थर लावून घेतो आपण आता. तळलेला कांदा टाकलाय, पुदिना टाकलाय, कोथिंबीर टाकली, भात टाकू. बिर्याणी करते. हा, तू खाणार? तू खाशील बिर्याणी? कलर टाकली. आपली बिर्याणी कशी बनवतात? ही आता दबावून द्यायची. हे तवा टाकून वर आता आपल्याला बिर्याणी दमावर द्यायची. 15 मिनिटं गॅस कमी ठेवायचा आहे. एकदम पॅक. 15 मिनिटं बिर्याणी दमावर दिली होती. आता 15 मिनिटांनंतर आपण झाकण ठेवून बघूया. वाह, 1 नंबर. वास तो भारी आलाय. लागली की तुम्हाला पण भूक लागली असेल ना बिर्याणी बघून? द्या जेवायला. कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आपला ब्लॉग. प्लेट मध्ये काढून दाखवतो तुम्हाला एकदा.